मागच्या आठवड्यामध्ये मी आळू लावलेली आहे. तर माझी जमिनीत खूप मोठी आळू आहे. ही भाजीची आळू आहे आणि ही वड्याची आळू आहे. म्हणजे ह्या पानांनी घशामध्ये अजिबात खवखव होत नाही. तुम्ही जरी त्याला लिंबू वगैरे नाही लावलं तरी पण. आणि याला मात्र लिंबू लावावं लागतं ह्याच्या जर वड्या करायच्या झाल्या तर. पण याची भाजी पण केली जाते. आणि जर तुमच्याकडे आळूचं रोप वगैरे नाही आहे तर मग तुम्ही काय कराल, तर तुम्ही दुकानात जाऊन भाजीच्या आरवी असते, आरवी म्हणून ते हिंदी बोलणारे लोक असतात ते घेऊन जातात भाजीसाठी. तर असा एक कंद आणायचा त्याचा आणि हे असं लावायचं. तर ह्या कुंड्या ज्या आहेत ह्या तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातील. जर तुम्ही काही बाहेरून मागवलं असेल तर घरी अशा कुंड्या मिळतील आणि त्याच्यामध्येच तुम्ही आळू लावू शकता. एकाच आळूपासून भरपूर आळूचे रोपं तयार होतात, हे पहा. आणि हे तुमच्याकडे नाही आहे आळू तर तुम्ही असं सुद्धा आळू लावू शकता. याच्यावरती सकाळी आळी होती आणि तिने याचा भाग कुरतडलेला आहे, नाही तर याला चांगला कोंब आला असता. आणि एकाच रोपापासून भरपूर रोपं तयार होतात. हा प्रयोग तुम्ही नक्की करा. जर तुम्ही शहरात राहत असाल, तुम्हाला आळूची भाजी आवडते किंवा सणासुदीला आता लागते, तर तुम्ही हा प्रयोग करून पहा. नक्की तुम्हाला याचा चांगला रिझल्ट मिळतो.